वाचक हो नमस्कार. एक अनाउन्समेंट करायची मला इथे. हे जे कथावाचन मी करत होतो ते मी बंद करतोय, कारण ज्या पद्धतीने मी ते करू शकत होतो पूर्वी तसं ते तेवढ्या सहजपणे आता होत नाहीये माझ्याकडून. ज्या फ्लो मध्ये वाचायची सवय होती, ज्या सातत्याने मला ते करण्याची सवय होती, ती सवय आता राहिलेली नाहीये आणि त्यामुळे मी हे थांबवण्याचा निर्णय घेतलाय. घाबरलात? अहो मी किती फ्रस्ट्रेट झालो तो सांगू तुम्हाला. या आवाजाच्या इनकन्सिस्टन्सीज, रोज आवाज बदलत होता. कधी चिरका येत होता, कधी अतिशय खर्जात येत होता, कधी बोलता बोलता मध्येच कफ यायचा, कधी बोलता बोलता मध्येच घसा दाटून येत होता. काय वाटेल ते प्रॉब्लेम चालले होते आणि हे किती फ्रस्ट्रेटिंग होतं हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आणि आवाज ही गोष्ट आपल्या किती निगडीत आहे. आपल्या प्रत्येक श्वासाबरोबर चालणं फिरणं बसणं उठणं सगळं अहर्निश आपण आवाज वापरत असतो. रात्री झोपेमध्ये तोंड बंद असतं तेवढीच काय ती आपल्याला विश्रांती मिळते. अशी आपली रोजची सवयीची गोष्ट जर ती हवी तशी चालत नसेल तर त्यातून किती फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. आणि मुख्य महत्त्वाचं हे की आजच्या या अतिशय वेगवान जगामध्ये जिथे 4 दिवसामध्ये जर का एखादा अपडेट आला नाही तर तो माणूस विस्मृतीत जातो, अशा परिस्थितीमध्ये तुमचे कॉमेंट सातत्याने मला येत होते की तुम्ही कुठे आहात, तुम्ही कुठे आहात आणि काय चाललंय, तुमची तब्येत बरी आहे ना वगैरे. तर हे तुमचं सगळं प्रेम, हे तुमचे आशीर्वाद, या तुमच्या शुभेच्छा यांमुळे आज मी परत उभा आहे. आणि कुठल्याही स्पॉन्सरशिवाय फक्त श्रोत्यांच्या, तुमच्यासारख्या रसिकांच्या, तुमच्यासारख्या सबस्क्रिप्शनवरती हे चॅनल उभं आहे. त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे तुम्हा सर्वांचा. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आय एम बॅक. मी परत आलेलो आहे. तुमच्या सेवेमध्ये खंड पडलेला आहे आणि ही अक्षम्य चूक आहे. याबद्दल मी पुन्हा सर्वांचा मनापासून दिलगीर आहे. मी अतिशय गर्वाने आधी सांगायचो की कथा एकदा चालू केली की ती संपवल्याशिवाय मी थांबत नाही आणि मध्ये कुठलेही ब्रेक घेत नाही. पण यावेळेस परमेश्वराने मला माझी जागा दाखवून दिली आहे. पण एनिवेज, तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू देत आणि आपण या माध्यमातून सतत भेटत राहू. मनापासून धन्यवाद. आपण कथेकडे वळूयात. सैतान, प्रकरण 12. विमानाच्या अपघाताच्या संध्याकाळी, रात्री जवळजवळ, कर्नल चौधरी बंगल्यावर अगदी थकून परत आले होते. केवळ लष्करी शिस्तीत वाढलेलं त्यांचं शरीरच एवढा टिकाव धरू शकलं. कितीतरी वेळ ते पलंगावर नुसते पडून होते. झोपेचं नाव नव्हतं. तो अग्नीचा भेसूर थैथयाट सारखा नजरेसमोर येत होता. किती निरपराध जीवांचा बळी, किती लहान सहान संसारांची धूळधाण, किती लहान सहान स्वप्नांची माती. मृत्यूला सरावलेलं, मृत्यूच्या भीषण तांडवाला निर्ढावलेलं त्यांचं मनही त्या आकस्मिक आपत्तीखाली हबकलं होतं. मनाचा तोल गेला होता. नाहीतर त्यांना ते 2-3 चमत्कारिक भास झालेच नसते. कोणीतरी त्या अंधार प्रकाशाच्या फसव्या पार्श्वभूमीवर आपल्या अगदी जवळून गेल्याचा त्यांना भास झाला होता. भासच असला पाहिजे. तसंच कोणातरी एका लहान मुलीच्या हसण्याचा आवाज कानावर आल्याचाही त्यांना भास झाला होता. तोही भासच. ती काय हसण्याची वेळ होती आणि मग त्या विलक्षण बाहुलीनं त्यांना भलताच धक्का दिला होता. क्षणभर तर त्यांना वाटलं होतं ती बाहुली यांत्रिक नाहीच, तिच्यात खरोखरच जीव आहे. ती हातपाय झाडते, क्रूर डोळे आपल्यावर खुनशीपणे खिळलेत. पण तोही त्या ज्वालांच्या हलत्या प्रकाशानं हालणाऱ्या सावल्यांचाच परिणाम होता. पण या साऱ्यातून एक उघड होत होतं. त्यांची जवानीतली निधडी उभारी गेली होती. पण त्यांच्या एकट्यांच्यावरच असा परिणाम झालेला नव्हता. इस्टेटीवरची सर्वच गडी माणसं बावरल्यासारखी झाली होती. त्या दुर्घटनेचा तात्कालिक परिणाम चौधरी समजू शकत होते. पण त्याला आता 4-5 आठवडे होऊन गेल्यावरही त्यांच्या मनावरचा तो पगडा कमी का होत नव्हता. कारण सर्व गडी माणसं भेदरलेली, घाबरलेली दिसत. विशेषतः दिवस संपला, उजेड गेला की त्यांची अस्वस्थता वाढे. ते एकटं राहायचं कटाक्षानं टाळत, दिवा घेतल्याशिवाय बाहेर पडत नसत आणि विहिरीच्या मागच्या बाजूला जिथे चौधरींची 2 गुदामं होती तिकडे तर अजिबात फिरकत नसत. का? चौधरींना माहीत होतं की सरळ विचारलं तर कोणी काही सांगणार नाही. तोंडाला येतील ती उडवाउडवीची उत्तरं देतील. मग ते ऐकणाऱ्याला पटोत वा न पटोत, तेव्हा त्यांना स्वतःलाच पाहायला हवं होतं.
आणि मनात विचार येताच त्याच रात्री 11च्या सुमारास चौधरींनी दोन्ही मास्टिफ कुत्रे बरोबर घेतले आणि बंगल्याला वळसा घालून ते मागे निघाले. मागची बाजू अंधारात होती. वास्तविक त्यांनी पहारेकऱ्याला सांगून ठेवलेलं होतं की मागच्या फाटकावरचा दिवा रात्री चालू ठेवत जा. पण खांबापाशी ते पोहोचले तेव्हा त्यांना दिसलं की दिव्याचा स्विच ऑन होता, म्हणजे बल्ब गेला असला पाहिजे. पण मग त्यांनी घरात येऊन का सांगितलं नाही? मुकादमाकडून नवीन बल्ब का नेला नाही? चौधरी काही वेळ मागच्या फाटकापाशीच उभे राहिले. अंधाराचा डोळ्यांना सराव झाल्यावर मग एकेका इमारतीचे आकार समोर उमटले. समोरच विहीर होती. विहिरी शेजारीच पत्र्याची पंप जनरेटरची शेड होती. डाव्या हाताला गडी माणसांना राहण्यासाठी जुनी बसकी एक मजली कुडाची चाळ होती. मग जरा पुढे थोडीशी झाडं होती. आंबा, चिंच, वड, पिंपळ, गुलमोहर अशी संमिश्र. खाली हिरवळ होती. चौधरींचं कुटुंब मोठं असतं किंवा त्यांच्याकडे पाहुण्यांची खूप वर्दळ असती तर कदाचित या लॉनवर गार्डन पार्टी झाल्या असत्या. पण परिस्थिती तशी नव्हती. चौधरी एकटेच होते आणि हिरवळ तशीच राहिली होती. झाडांमधून रस्ता जात होता. एका अंगाला भाजीपाल्याचे वाफे होते आणि जरा पुढे गेल्यावर गुरांचा गोठा होता. गोबर गॅस प्लांटसाठी केलेलं बांधकाम तसंच अर्धवट पडलं होतं आणि त्याच्या पुढे ती 2 गुदामं होती, बिनखिडक्यांची. सरकत्या लोखंडी शटरची, वीट कामाची 20-20 फूट उंचीची गुदामं. चौधरी हिरवळीवरून पुढे आले तसा त्यांच्या अंगावरून एक गारेगार वाऱ्याचा झोत गेला. इतका गार की शरीरावर शहाराच आला. ऋतुमानाच्या दृष्टीनं इतका गारवा अनपेक्षितच होता. पुढे कुठेतरी अकाली पाऊस झाला असावा अशी त्यांची कल्पना झाली. पण ते जसजसे पुढे चालले तसतसा हवेतला गारवा वाढतच चालला. ही शरदाची किंवा शिशिराची सुखद थंडी नव्हती. शरीर अगदी आतपर्यंत, अस्थि मासापर्यंत बर्फाच्या पाण्यात बुडाल्यासारखं गार पडत होतं. हे चौधरींना जरा अनैसर्गिकच वाटत होतं. त्यात भर म्हणून की काय रेड आणि ब्लॅक दोन्ही मास्टिफ कुत्रे त्यांच्या पायापाशी घोटाळायला लागले. या कुत्र्यांच्या जोडीसारखी बेडर जोडी चौधरींनी पाहिली नव्हती. मालकाच्या पुढे सतत 4 पावलं असणारे ते कुत्रे आता मागे मागे का होत आहेत हेच त्यांना कळेना. आणि गुदामांच्या इमारती जशा जवळ आल्या तसं कुत्र्यांचं वागणं आणखीच बदललं. दोघंही जागीच उभे राहिले. दोघांच्या अंगावरचे केस ताठ झाले होते आणि दोघांच्या छातीतून खोलवरून गुर्र आवाज येत होता. चौधरीही थांबले. हे काहीतरी इतकं नवीन होतं की त्याचा अर्थच लागत नव्हता. रेड ब्लॅक बरोबर असले तर मी सैतानालाही हरणार नाही, ते थट्टेनं म्हणत असत. पण आता त्या 2 दांडगट कुत्र्यांनी कच खाताच चौधरींच्या मनाला भीतीचा पहिला पुसटसा स्पर्श झाला. मनात याच वेळी विचार आला, आपली गडी माणसं रात्रीची याच बाजूला यायला भीतात. इथे काय होतं? गेल्या काही दिवसात 3 वाडीत अनेक विलक्षण घटना झालेल्या त्यांच्या कानावर आल्या होत्या. त्या वासुदेव चिपकट्टीचं आणि त्याच्या बायकोचं आकस्मिक निधन. त्या देशपांड्यांच्या लताचीही अशीच काहीतरी गडबड झाली होती. 3 वाडीत आजवर नसलेलं काहीतरी झालं होतं, काहीतरी वेगळं, भयानक, धोक्याचं. मनात दाटून आलेली भीती चौधरींना जाणवली. भिणं हा माणसाचा स्वभावच होता. भीतीवर मात करण्यात शौर्य होतं. पण त्या विमान अपघाताच्या दिवसापासून चौधरींच्या मनातून आपल्या वृद्धत्वाची, वाढत्या वयाची, थकलेल्या शरीराची आणि मनाची जाणीव क्षणभरही जात नसे. काही काही गोष्टी ज्या पूर्वी सहज लीलया शक्य होत्या त्या आता अशक्य झाल्या होत्या. तेव्हा काही अविचारी साहसाची ही वेळ नव्हती. त्यांना आता फक्त एक चक्कर मारायची होती, एक रिकनेसन्स करायचं होतं. दोन्ही कुत्र्यांच्या डोक्यावर हातानं थोपटून चौधरींनी त्यांना जरा शांत केलं आणि मग ते सावकाश गुदामाच्या रोखानं पुढे निघाले. तो अनैसर्गिक गारवा वाढतच होता. त्वचा, मांस, नसा, अस्थि यांच्यातून शरीराच्या पार आतल्या गाभ्यापर्यंत पोहोचत होता. डोकंही गार बधीर झालं होतं. मेंदूही सुन्न होत होता. विचारांचा स्पष्टपणा जात होता. स्वतःत आणि स्वतःच्या विचारात दोन्हींना दुभागणारा एक धुसर पडदा आल्यासारखा वाटत होता. दोन्ही कुत्रे कुई करत होते पण त्यांची स्वामीनिष्ठा भीतीवरही मात करत होती. तेही पुढे पुढे येत होते. चौधरी जवळच्या गुदामाच्या दारापाशी पोहोचले. एकदा ते भाजीपाल्याच्या कोल्ड स्टोरेजमध्ये गेले होते
त्या आतल्या गारठलेल्या खोलीच्या दाराशी उभं राहिल्यावर त्यांना असंच गारेगार वाटलं होतं. त्यांनी समोरच्या शटरला हात लावून पाहिला, पण त्याचा स्पर्श नेहमीसारखाच होता. हँडल धरून त्यांनी शटर हलकेच सरकावलं. तेल वगैरे देऊन शटर उत्तम स्थितीत असल्यानं आवाज न होता, फारसा जोर न लावताच ते आपल्या रुळावरून हलकेच सरकलं. समोर काळी फट आली. चौधरींनी शटर आणखी सरकावलं. गुदामाचा काळा जबडा वासला. त्याच्या पोटात अंधार भरला होता. क्षणभर चौधरींना वाटलं सुद्धा असंच्या असंच परत जावं. गुदाम रिकामं असतं, त्यात काहीही किमती वस्तू नसतात. उद्या दिवसा उजेडी इथे येऊन पाहावं हवं तर. पण मानवी स्वभाव तर्कानं कधीच चालत नाही. समोर उघडं दार होतं, आत अंधार होता, हातात टॉर्च होता. त्यांच्या मनात काही येण्यापूर्वीच हात वर झाला. टॉर्च शिलगावला गेला. प्रकाशाचा प्रखर झोत आत पडला. चौधरींचा हात एकदम दचकून हलला, कारण त्या प्रकाश झोतात एक पाठमोरी आकृती आली होती. गुदामाच्या मध्यभागी कोणीतरी पाठमोरं बसलं होतं. पुरुष का स्त्री हेही कळत नव्हतं. काही हालचाल नव्हती. जे कोणी बसलं होतं ते काय करत होतं याचाही काही अंदाज येत नव्हता. घसा एक दोनदा साफ करून चौधरी जरा मोठ्या आवाजात म्हणाले, कोण आहे रे तिथे? त्यांचा आवाज आतल्या पोकळीत नुसताच घुमत गेला. काही वेळानं हवेत नाहीसा झाला. त्या क्षणी चौधरींना जाणवलं की हे पाऊल आपण उगाच टाकलं. आता त्यांना काही पर्यायच राहिला नव्हता. आत जाणं, जे कोणी अनधिकारानं तिथं आलं होतं त्याला हटकणं हे अपरिहार्य झालं होतं. आता ते माघार घेऊ शकत नव्हते. आणि त्या क्षणी त्यांना सर्वात अप्रिय गोष्ट वाटत होती ती म्हणजे त्या अंधाऱ्या गुदामात पाऊल टाकण्याची. त्यांच्या सवालाला काही जवाब आला नाही. त्यावर काही प्रतिक्रियाही झाली नाही. टॉर्चचा प्रकाश त्या बसलेल्या आकृतीवर ठेवून चौधरी दरवाजातून आत आले. आत तर बाहेरच्या पेक्षा जास्त गारवा होता. थंडीनं टॉर्च घेतलेला हात थरथर कापत होता. 3-4 पावलं आत आल्यावर ते थांबले. काहीतरी कमी होतं. हो, रेड ब्लॅकच्या नख्यांचा आवाज खालच्या फरशीवर आला नव्हता. दोन्ही कुत्रे त्यांच्याबरोबर आत आले नव्हते. एक क्षणभरच त्यांनी आपली नजर त्या समोरच्या आकृतीवरून काढली आणि खांद्यावरून मागे पाहिलं. मागे कोणीही नव्हतं. शेवटी त्या कुत्र्यांची पुढे यायची हिंमत झाली नव्हती तर ठीक आहे, मग त्यांना एकट्यालाच पुढे जाऊन पाहावं लागणार होतं. प्रकाशाचा कोन पुन्हा फिरला. गुदामाच्या मध्यभागी पाठमोऱ्या बसलेल्या त्या एकाकी आकृतीवर पुन्हा स्थिरावला. चौधरी 2 पावलं आत आले. पुन्हा एकदा म्हणाले, कोण बसलंय रे तिथे? आताही काही उत्तर आलं नाही. त्यांचे शब्द ऐकू आल्याची काही खूणही आले नाही. प्रकाश तसाच ठेवून चौधरी पुढे निघाले. गारठा होता तसाच होता. शिवाय एक प्रकारची विचित्र निस्तब्धताही होती. फरशीवर पडणाऱ्या आपल्या बुटांचे आवाजही शोषल्यासारखे, बुटांना फडकी बांधल्यासारखे मंद क्षीण अस्पष्ट येत आहेत असं त्यांना वाटलं. एकदा सैन्याबरोबर मार्च करत असताना 2 डोंगरांमधल्या एका अरुंद चिंचोळ्या घळीतून जायची त्यांच्यावर वेळ आली होती. ते जसजसे घळीत खोलवर गेले होते तसतसे दोन्ही बाजूंचे उभेच्या उभे कडे आत कलत आहेत, कोसळणार आहेत असा एक विलक्षण भ्रम त्यांना झाला होता. उरावर दोन्हीकडच्या त्या काळ्या कभिन्न कहारी कातळांचं असह्य ओझं येऊन बसलं होतं. जीव दडपला होता. आताही छातीवर तसंच एक असह्य ओझं आलंसं वाटत होतं. सर्व बाजूंनी जग आकरसत येत फक्त त्या मधल्या आकृतीशिवाय इतर काही राहत नव्हतं. नजरेला पायाखाली जमीन खाली खोल कोसळत गेलेली दिसली की येतो तसा व्हर्टिगो येत होता, भोवळ येत होती. त्यांना नकळत ते ज्ञानेंद्रियांना अज्ञात अपरिचित अशा एका नव्या मितीत प्रवेश करत होते. पावलं मधलं अंतर काटत होती. ती निश्चल आकृती जवळ येत होती. त्या बसलेल्या स्त्रीच्या आता चौधरींना दिसलं होतं की ती एक स्त्री आहे, पदर डोक्यावरून घेतलेली. अगदी पाठीशी चौधरी पोहोचले. अजूनही हालचाल नव्हती. हे पहा, ते म्हणाले आणि जरा बिचकत त्यांनी तिच्या खांद्याला बोटांचा हलका स्पर्श केला.
एखादी कळ दाबताच यांत्रिक खेळण्याची हालचाल व्हावी तशी चौधरींचा स्पर्श होताच त्या स्त्रीची मान गर्रकन वळली आणि तिचा चेहरा प्रकाशात आला. तिचा चेहरा कसला, जळक्या होरपळलेल्या मांसाचा लवलवता गोळाच. नाक, डोळे, तोंड हवं तिथे नुसती भोक होती आणि तोंडाचं बोळकं वासलेलं होतं. त्याच्या आत जळक्या जिभेचा तुकडा वळवळत होता आणि ते अभद्र ध्यान खदा खदा हसत होतं. होरपळलेल्या मांसाचा वास त्यांच्या नाकात भरला होता. नजर समोरच्या दृश्यावरून हलत नव्हती आणि एक एक सेकंद युगायुगासारखा ताणला जात होता. छातीच्या पिंजऱ्यात काळीज तडफड करत होतं. सर्वत्र हसण्याचा आवाज भरून राहिला होता. तो त्यांच्या शरीराबाहेरचा होता का मेंदूतच कलकलाट होत होता हे त्यांना कळत नव्हतं. आणि आसपासच्या अंधारातून आणखी आकृत्या सावकाश पुढे येत होत्या. त्यांच्या पावलांची खसखस, त्यांच्या हसण्याचा कलकलाट सारं गुदाम भरून टाकत होता. चौधरींची एकच भयभीत नजर सर्वत्र फिरली. तरी बरं, प्रकाश प्रत्यक्ष त्या आकारांवर पडला नव्हता. समोरच्या भिंतीवरून परावर्तित होऊन पडत होता. तरीही त्या अंधुक प्रकाशातही त्यांना दिसलं ते पुरेसं भयंकर होतं. ते सर्व बाजूंनी पुढे येत होते आणि सर्वच काही पायांवर चालत नव्हते, कारण सर्वांची शरीरं धड नव्हती. काही खुरडत होते, काही सरपटत होते. सर्वजण खालच्या आवाजात काहीतरी पुटपुटत होते. सर्वजण हसत होते. क्रूर, भीषण हास्य. आयुष्यात पहिल्या आणि शेवटच्या खेपेस चौधरी बेशुद्ध झाले आणि त्यांच्या हातातला टॉर्च खाली पडून विझला. घरंगळत कुठेतरी अंधारात गेला. चौधरी खाली वेडेवाकडे कोसळले आणि शुद्ध हरपले आणि वाचले. त्यांचे शुद्ध हरपल्यावर मग त्या गुदामात कोण राहिलं किंवा काय झालं हे पाहायला कोणी साक्षीदारच नव्हता. सुमारे 20 मिनिटांनी चौधरींची शुद्ध परत आली. अर्थात आधी त्यांना आपण कुठे आहोत, वेळ केव्हाची आहे हे काही समजेनाच. खाली टणक फरशी होती, ती गार होती. शरीर विलक्षण अवघडलं होतं. सर्व अवयव दुखत होते. शरीराचा प्रत्येक कण तक्रार करत होता. सर्व शरीर घामानं उलचिंब झालं होतं. सर्वत्र अंधार होता. मग ते सावकाश वळले तेव्हा त्यांना गुदामाच्या उघड्या दाराचा फिकट प्रकाशित चौकोन दिसला आणि ते दार पाहताच सर्व भयंकर आठवणी घडाघडा मनात आल्या. शरीरावर सरसरता काटा आला. भयभीत नजरेनं इकडे तिकडे पाहत ते उठून बसले. पण आता सभोवतालच्या अंधाराला एक रीतेपणा होता. चौधरी आधी गुडघ्यावर उठून बसले आणि हातांनी फरशीचा आधार घेऊन उभे राहिले. अंधारात टॉर्च शोधत बसण्याचा मूर्खपणा न करता ते सावकाश दाराकडे निघाले. दाराबाहेर पडेपर्यंत त्यांना शाश्वती नव्हती की आपण यातून सही सलामत सुटू. बाहेरच्या गार हवेत घामानं भिजलेल्या शरीरावर नव्यानं काटा आला. पण ही एक नैसर्गिक गोष्ट होती आणि स्वागतार्ह होती. ही एकट्यानं काढलेली रात्रीची मोहीम शहाणपणाची होती का मूर्खपणाची होती हे त्यांनाही ठरवता येईना. प्रकृती पूर्वी इतकी काटक नव्हती, तेव्हा या रात्रीच्या उपद्व्यापाची शारीरिक किंमत मोजावी लागण्याची शक्यता होती. बाहेर आल्यावर ते गुदामाच्या भिंतीला टेकून काही क्षण नुसते उभे राहिले. त्यांच्या मनात यत्किंचितही शंका नव्हती की एका फार फार मोठ्या संकटातून केवळ देवकृपेनंच ते आता एवढ्यात वाचले होते. आता त्यावर कशावरच विचार नको होता. आधी घरी. मग त्यांना रेड आणि ब्लॅकची आठवण झाली. अगदी शेवटच्या क्षणी ते दोघं कचरले होते, मागे राहिले होते. आता कुठे होते? इथेच कुठेतरी त्यांच्यासाठी थांबले होते का बंगल्यात परत गेले होते? कोणताही आवाज करण्याची चौधरींची इच्छा नव्हती, पण अगदी नाईलाज म्हणून त्यांनी कुत्र्यांसाठी त्यांची नेहमीची शीळ घातली. हलक्या आवाजात असली तरी रात्रीच्या शांत वेळी खूप लांबवर पोहोचली असली पाहिजे. शीळ कानावर पडली की ते दोघं जिथे असतील तिथून मालकाकडे येतील याबद्दल चौधरींना काडीचीही शंका नव्हती. पण 10-15 सेकंद वाट पाहिल्यावरही त्यांच्यापैकी एकही आला नाही. तेव्हा त्यांना खात्री वाटायला लागली की त्यांना शीळ ऐकूच गेलेली नाही. ते लांब बंगल्याच्या पुढच्या भागात असतील. चौधरी सावकाश बंगल्याकडे निघाले. मध्येच एकदा त्यांनी मनगटावरच्या घड्याळात पाहिलं. 12 वाजले होते. म्हणजे त्यांना घरातून निघाल्याला 1 तास झाला होता. केवळ 1 तास. त्या 1 तासात कितीतरी गोष्टी घडल्या होत्या.
त्यांच्या सर्व आयुष्याची बैठकच बदलली होती. आता यानंतर पुन्हा कोणतीही गोष्ट पूर्वीसारखी असणार नव्हती किंवा त्यांना पूर्वीसारखी भासणार नव्हती. 3 वाडीत आणि ओघानच त्यांच्या आयुष्यात काहीतरी नव्यानं प्रवेशलं होतं. त्याच्यावर विचाराची चिकित्सेची ही वेळ नव्हती, पण ते सर्व आवश्यक होतं, जरुरीचं होतं. निदान त्यांना सतावणाऱ्या एका प्रश्नाचं उत्तर त्यांना सापडलं होतं. रात्रीच्या वेळी गडी माणसं त्या गुदामाकडे का फिरकत नाहीत हे त्यांना आता समजलं होतं. आणि प्रत्यक्ष अनुभव घेतल्याखेरीज ऐकीव गोष्टींवर त्यांचा कधीही विश्वास बसला नव्हता. तेव्हा झालं ते एका परीनं चांगलंच झालं. गुदाम मागे टाकून ते त्या हिरवळीपाशी पोहोचले आणि विजेचा धक्का बसल्यासारखे हबकले. हिरवळीवर पहिल्याच झाडाच्या बुंध्यापाशी 2 वेडेवाकडे काळे आकार पडले होते. ते दिसताच चौधरींच्या मनात एक वाईट शंका आली होती. जरा जवळ जाताच ती शंका खरी होती असं त्यांना दिसलं. झाडाखाली रेड आणि ब्लॅक यांचे मृतदेह पडले होते. सैतान प्रकरण 13. संध्याकाळ जवळ यायला लागली तशी गोपाळरावांच्या मनातली उत्कंठा आणि अस्वस्थता वाढायला लागली. अर्देशीरनं त्यांच्या म्हणण्याला पोषक असा पुरावा दाखवला होता यात शंकाच नव्हती. घटकाभर गोपाळराव अर्देशीरचा विलक्षण दावाही मान्य करायला तयार होते. पण आता त्यावर हे मांत्रिक तांत्रिकांचे उपचार करणं योग्य होतं का? वास्तविक पाहता त्यांना या विषयातली काडी इतकीही माहीत नव्हती. तथाकथित रॅशनल सुशिक्षित प्रगत मनोवृत्तीचं एक लक्षण म्हणून ते या गोष्टींकडे उपहासानं तिरस्कारानं पाहत होते. ते स्वतःला समजूतदार समजत होते, पण त्यांच्यासारखं पूर्वग्रह दूषित मन शोधूनही सापडलं नसतं. पण हा त्यांचा दोष नव्हता, ते त्यांच्या पिढीचे प्रतिनिधी होते. संध्याकाळी 7च्या सुमारास दिवे लागणी झाल्यावर अर्देशीर आले. ते एकटे नव्हते. त्यांच्या बरोबरचा इसम वर्णानं काळा, शरीरानं धिप्पाड होता. त्याचा चेहरा उग्र होता, डोळे लालसर तापट होते, भुवया दाट होत्या, एकमेकींना जवळजवळ भिडल्या होत्या. बरोबर भ्रू मध्यावर लाल भडक शेंद्राचा टिळा होता. त्याचे कपडे पांढरे शुभ्र होते, एक पैरण आणि एक लुंगी वजा धोतर. त्याच्या खाकेत एक चांबडी पिशवी अडकवलेली होती. ती हरिणाजिनाची असावी असं वाटत होतं. गोपाळरावांचा ग्रह प्रथम दर्शनी तरी फारसा अनुकूल झाला नाही. गोपाळराव, खुर्चीवर बसता बसता अर्देशीर म्हणाले, याचं नाव राघव चैनानी. याला सगळे राघव म्हणूनच ओळखतात. माझ्याकडे अनेक चांगल्या लोकांनी त्याची शिफारस केली आहे. त्याच्या शास्त्रातला तो तज्ज्ञ आहे, त्यात निष्णात आहे. गोपाळराव यावर मान हलवण्याखेरीज इतर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करू शकले नाहीत. अर्देशीर पुढे म्हणाले, आजचा दिवस तो नुसती पाहणी करणार आहे. तो म्हणतो त्याचे प्रयोग राहत्या घरात करणं चांगलं नाही, म्हणून मी 3 वाडीतलाच एक रिकामा बंगले वजा ब्लॉक तात्पुरता भाड्यानं घेतलाय. तिथे आपण उद्या संध्याकाळी एकत्र येऊ. मी तुम्हाला उद्या संध्याकाळी बोलवायला येईन आणि शिवाय मी लॉजवर आहेच. नीलाला काल रात्रीसारखा काही त्रास झाला तर कालच्यासारखंच मला ताबडतोब बोलवा. अनमान करू नका, कठीण वाटून घेऊ नका. ध्यानात ठेवा, ती तुमची तशी माझीही मुलगी आहे. काही चहा कॉफी वगैरे? गोपाळराव म्हणाले, नको नको, मी आता त्याला नव्या जागेवर नेणार आहे. अर्देशीर व राघव निघून गेले. अर्देशीरनं आठवड्यासाठी घेतलेला म्हणजे ओळखीनं वरून दडपण आणून मिळवलेला बंगला जरा एका बाजूला होता. बांधकाम पुरं झालं होतं, कम्प्लिशन सर्टिफिकेटही आलं होतं. पाणी, वीज, पॉवर, ड्रेनेज सर्व होतं. मालक वास्तुशांतीसाठी चांगला मुहूर्त शोधत होता. जुन्या परंपरागत कल्पनात जर काही अर्थ असता तर त्या दृष्टीनं ती वास्तू पुनीत नव्हती. गोपाळरावांकडून अर्देशीर राघवला घेऊन निघाले. सरळ त्या बंगल्यावर आले. राघवनं वापरासाठी एकाच खोलीची मागणी केली होती. बंगल्यातला एक हॉल अर्देशीरनं साफ करून घेतला होता. राघवनं बंगल्याला एक प्रदक्षिणा घातली आणि मग तो आत आला. एकदा सगळ्या खोल्या पाहून झाल्यावर मग शेवटी तो हॉलमध्ये जरा जास्त वेळ थांबला. शेवटी अर्देशीरकडे वळून म्हणाला, ठीक आहे, ही जागा चालेल. राघवचं इंग्रजी अगदी मोडकं तोडकं होतं, पण शक्य तेवढा तो इंग्रजीतच बोलायचा प्रयत्न करत होता. मला काय सामान हवं ते मी उद्या आणीन.
रात्री 8 वाजता गोपाळराव यांना इथं आणा. गोपाळरावांना रात्र अस्वस्थतेची गेली, पण रात्री नीलाला अटॅक आला नाही. अर्देशीरही अस्वस्थ होते. उपचाराची व्यवस्था त्यांनी केली होती. गोपाळरावांना तर जवळजवळ त्यांच्या इच्छेविरुद्धच त्यांनी तयार केलं होतं. तेव्हा उपचारांच्या परिणामाची जबाबदारी ही अर्थात त्यांच्यावरच येत होती. त्यांची डेझी तर या जगातून गेलीच होती, पण राघवच्या तंत्रमंत्रांचा नीलावर काही विपरीत परिणाम झाला तर? रोगापेक्षा उपचार वाईट असं काही झालं तर? हा आगीशी खेळ तर नाही न ठरणार. आणि समजा नीलाला काही झालं नाही, पण त्यांच्या प्रिय डेझीच्या आत्म्याला काही विपरीत गती मिळाली तर? स्वर्ग आणि नरक असल्या कल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता. त्याचबरोबर हेही सत्य होतं की त्यांच्या डेझीचा आत्मा मुक्त होऊ शकलेला नाही. जड सृष्टीच्या जाळ्यातच अडकून राहिलाय. त्याच्या मुक्तीसाठी त्यांचा खटाटोप होता. तो जर अयशस्वी झाला तर? फार फार क्वचित वेळा अर्देशीर जी गोष्ट करत असत ती त्यांनी त्या रात्री केली. झोपेची गोळी घेतली. पत्नीला गोपाळरावांनी अर्धसत्यच सांगितलं होतं. तिचं बिचारीचं मातेचं हृदय, मुलीच्या बऱ्यासाठी त्या कशालाही तयार होत्या. त्यांनी काहीच आडेवेडे घेतले नाहीत. पूर्वी एकदा नीला वडिलांबरोबर बाहेर झोपायला गेली होती. ते 4-5 दिवस फारच मजेचे गेले होते. तेव्हा तीही अगदी आनंदानं तयार झाली. 7:30च्या सुमाराला अर्देशीर आले तेव्हा गोपाळराव नीलाची लहानशी बॅग भरून तयार होते. ते जेव्हा बंगल्यापाशी पोहोचले तेव्हा बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये आणि आतल्या हॉलमध्ये दिवे जळत होते. हॉलमध्येही आता म्हणजे अर्देशीरनं भाड्यानं आणलेलं फर्निचर होतं. 2 पलंग होते, 1 दिवाण होता, 4 आराम खुर्च्या होत्या आणि शिवाय 3 लहान लहान टेबलं होती. अर्देशीरनं आपली बॅग कोपऱ्यात ठेवून उघडली. त्यांनी 2 मोठे थर्मस आणले होते. एकात चहा होता, दुसऱ्यात कॉफी होती. केकचं एक लहान पार्सल होतं. शिवाय टॉर्च होता, मेणबत्त्या, काडेपेटी होती, एक स्वेटर होता, ब्लँकेट होतं. ते सर्व तयारीनिशी आले होते. राघव संध्याकाळीच त्यांच्या पुढे बंगल्यावर आला होता. त्यानं पाहणी काय केली होती, तयारी काय केली होती आणि आता तो काय करणार होता याबद्दल अर्देशीरनं त्याला अवाक्षरानंही विचारलं नव्हतं. मनात आशा निराशांचं, अपेक्षांचं द्वंद्व नको होतं. मागाहून सगळ्यालाच भरपूर वेळ होता. राघवच्या दमट केसांवरून त्यानं एवढ्यातच स्नान केलं असावंसं दिसत होतं. तो जेव्हा गोपाळरावांकडे वळला आणि त्याचा चेहरा पूर्ण प्रकाशात आला तेव्हा त्यांना दिसलं की त्याच्या चेहऱ्यावरच्या रेषा जास्तच कठीण झाल्या आहेत. त्याच्या डोळ्यात एक नवीनच चकाकी आलेली आहे. सुरुवातीस तो काहीच बोलला नाही. अर्देशीरनं दिलेला केक हातात घेऊन नीला दिवाणवर बसली. गोपाळरावांनी तिची बॅग उघडून त्यातलं चित्रांचं पुस्तक तिच्या हाती दिलं आणि ते तिच्याजवळ बसले. त्यांच्या पाठीमागे राघवनं अर्देशीरना डोळ्यांनी खूण करून बाहेर चढण्यास सांगितलं. गोपाळराव, आम्ही बंगल्याला एक चक्कर मारून येतो बरं का, 5-10 मिनिटात येतोच, अर्देशीर म्हणाले आणि राघव मागोमाग बाहेर आले. बंगल्याच्या फाटकापर्यंत येईस्तवर राघव काहीच बोलला नाही. फाटकाशी आल्यावर फाटकाला टेकून उभा राहत एक बोट बंगल्याकडे करत राघव म्हणाला, अर्देशीर साहेब, काम भलतंच कठीण आहे बरं का. अर्देशीर सुस्वभावी असले तरी व्यवहाराला कठोर होते. मनात राघवचा आलेला राग बाहेर न दाखवता ते एवढंच म्हणाले, कसं काय? अर्देशीर साहेब, ही एकट्या नीलाचीच केस नाही. गावात मी चौकशी केली. गेल्या 6-7 आठवड्यात गावात विलक्षण प्रकार घडतायत. त्या विमानाला अपघात झाला तेव्हापासूनच हे सुरू झालंय. इतरांचा काय संबंध? 300-350 माणसं क्षणार्धात मरण पावतात. ती काय स्वखुशीनं? प्रत्येकाच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न, महत्वाकांक्षा असतात. अर्ध्या आयुष्यातून असं ओढून नेलं तर जीवाचा कसा तळतळाट होईल. 3 वाडीच्या आसपास हे शेकड्यांच्या संख्येतले आत्मे तळमळतायत, तडफडतायत. त्यांच्या इच्छा, वासना अपुऱ्या राहिल्यात. ते सर्व जिवंत माणसांचा द्वेष करतात, विलक्षण द्वेष करतात. राघव, तुला माहितीये या विषयातलं मला काही कळत नाही. तू सांगतोयस त्याचा आपल्या कामावर काय परिणाम होणार आहे? सांगतो हो. तुम्ही समजून चालता आहात तसा हा केवळ तुमची मुलगी डेझी आणि हे काय नाव त्यांचं, हो, पानसे, या पानशांची नीला यांच्यापुरतं हे प्रकरण मर्यादित नाही. डेझी किती वर्षांची होती? 6. अर्देशीर साहेब, तुम्हीच सांगा,
केवळ 6 वर्षाच्या मुलीच्या आत्म्याचे हे खेळ वाटतात का? मला त्यातली माहिती आहे. मी सांगतो, या कालवश डेझीचा कोणीतरी उपयोग करून घेतंय. उपयोग करून घेतंय? कसा? कशासाठी? तिचा काय उपयोग होणार? सर्व काही सांगतो. ऐका आणि मन घट्ट करा, कारण या गोष्टी ऐकायलाही चांगल्या नाहीत. ज्या जागेवर विमानाला अपघात झाला त्या जागेच्या आसपास अनेक लोकांना रात्रीची एक लहान मुलगी दिसली आहे. कधी ती एकटी असते, कधी तिच्या हातात किंवा छातीशी धरलेली एक कचकड्याची बाहुली असते. बहुतेकांना ती पाठमोरीच दिसली आहे. मला एकच जण असा भेटलाय की ज्यानं तिला समोरच्या बाजूनं पाहिलंय, ज्यानं तिचा चेहरा पाहिलाय. अर्देशीर साहेब, तो चेहरा साधा नेहमीसारखा नव्हता. जळलेला, भाजलेला, होरपळलेला, बिन डोळ्यांचा, बिन तोंडाचा होता. मला माफ करा, पण हे सांगायलाच हवं. त्या लोकांनी त्या मुलीच्या अंगावरच्या कपड्यांचं वर्णन केलंय. कशिद्याची बॉर्डर असलेला निळा फ्रॉक, पांढरे मोजे, काळे बूट. मला शंका नाही की त्यांना डेझीच दिसली होती. अर्देशीर हातात चेहरा झाकून घेऊन बसले होते. इतरांनाही काही काही दिसलंय. इथे कर्नल चौधरी नावाचे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. त्यांना त्यांच्या रिकाम्या गुदामात असंच काहीतरी विलक्षण दिसलं. एक जळक्या चेहऱ्याची स्त्री, पण ते म्हणतात ती एकटी नव्हती. अंधारात भिंतींना लागून आणखी काही जळके छिन्न विछिन्न देह होते. अर्देशीर साहेब, मला एक माहिती आहे. माणूस इहलोकची यात्रा संपवून पुढे गेला की त्याचा इतरांशी असलेला संबंध संपतो. तो संपूर्ण एकटा होतो. असा एकटेपणा आपण कल्पनेतही आणू शकणार नाही. त्याच्या सर्व विश्वात त्याच्या खेरीज इतर काहीही नसतं. त्याला आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे गती मिळते. तो एकटा असतो. इथं चाललेला प्रकार विलक्षण आहे, अभूतपूर्व आहे. इतक्या वर्षात मी असं कधी पाहिलेलं तर नाहीच, ऐकलेलंही नाही. पछाडण्याचे प्रकार अनेक असतात, पण अशी एकच जागा अनेकांनी संघटितपणे झपाटणं हे विलक्षणच आहे. यातून एकच अर्थ निघू शकतो, या दुर्दैवी बळींचा कोणीतरी उपयोग करून घेत आहे. आता पहा, त्या शेवटच्या क्षणीचा मनातला क्षोभ, संताप, भीती हे सारं घेऊन माणूस तडीपार होतो. या एका सामूहिक भावना क्षोभानं ते लोक 300च्या वर होते, विसरू नका. काहीतरी वेगळं, काहीतरी अमानवी, काहीतरी अतिप्राचीन जागवलं गेलंय. शेवटच्या क्षणी जो आकांत उसळला, शेवटच्या क्षणी त्या अभागी जीवांची जी एक शोकाची आर्त अबोल आरोळी, ती आपल्या विश्वाच्या ज्ञात अज्ञात अशा सर्व मितीतून पसरत गेली आणि कुठेतरी दबा धरून बसलेल्या मानवाच्या अतिप्राचीन शत्रूपर्यंत पोहोचली. तो जागवला गेलाय. तो आपल्या जगात येऊ पाहतोय. तोच हे सर्व विदीर्ण विच्छिन्न मृतदेह एखाद्या पपेटसारखे नाचवतोय. एव्हानाच 3 वाढीत 3 मृत्यू झालेत. आणखीही काही होतील. आणखी किती होतील कोणी सांगावं, कारण तो मानवाचा, जीवनाचा, प्रकाशाचा, सद्गुणांचा वैरी आहे. राघव, तू म्हणतोस ते खरं असेल वा नसेलही, माझा प्रश्न डेझी पुरताच मर्यादित आहे. मला तिची सुटका व्हायला हवी आहे. त्या कामासाठीच केवळ मी तुझी योजना केली आहे. मला त्यात अपयश नकोय. आधी वाटलं होतं त्यापेक्षा काम अवघड वाटत असेल तर तसं सांग. आपण पैशांसंबंधात काही तडजोड करूया. तुझ्याच्यानं होत नसलं तर तसं सांग. मी आणखी कोणाचा शोध करीन, पण मला अपयश नकोय. अर्देशीरचे शब्द ऐकता ऐकता राघवच्या कपाळावर आठ्या आल्या होत्या. डोळे बारीक झाले होते. ओठ आत दुमडले होते. मुठी आवळल्या गेल्या होत्या. श्वास जोरानं यायला लागला होता. एक हात एकदम अर्देशीरच्या छातीवर ठेवून राघव खालच्या आवाजात म्हणाला, अर्देशीर साहेब, तुम्ही सगळ्याची किंमत पैशातच करता. तुम्हाला वाटतंय की मी तुमच्याकडून जास्त पैसे उकळण्यासाठी तुम्हाला हे सर्व सांगतोय. कदाचित तुमचा त्यावर विश्वासही बसला नसेल. कदाचित तुम्हाला त्या सर्व थापा, बनवाबनवी वाटत असेल. तुम्हाला त्यातलं काय कळणार आहे? मी सांगण्यात वेळ घालवायला नको होता. त्यानं हात एकदम रागानं खाली घेतला. एकदम सरळ होत तो म्हणाला, चला आता करूया सुरुवात. ते दोघं बंगल्याकडे निघाले, पण दाराच्या पायरीवरच राघव थांबला. नवा वास आलेलं जनावर चारी दिशांचा वेध घेतं तसा तो डोळे मिटून घेऊन स्वतःभोवती गोल फिरत होता. शेवटी डोळे उघडून स्वतःशीच मान हलवत तो म्हणाला, कोण होतं कुणास ठाऊक. कोणाची तरी आपल्यावर पाळत होती खास.
बंगल्याचं दार उघडून ते दोघं आत गेले. त्यांच्या मागे दार बंद झालं. पायऱ्यांच्या खाली आडोशाला अंधाऱ्या कोपऱ्यातल्या वाळक्या गवतात जराशी खसखस झाली. गवतात एक लहानशी कचकड्याची बाहुली उठून बसली होती. राघवला शंका आली होती ती बरोबर होती. राघव आणि अर्देशीर बंगल्याच्या फाटकापाशी बोलत असताना ती लहानशी बाहुली आपल्या कचकड्याच्या गुलाबी गुळगुळीत चकचकत्या पावलांवर साऱ्या बंगल्याचं निरीक्षण करून आली होती आणि मग पायऱ्यांखालच्या अंधारात गवतात लपून बसली होती. राघवला शंका येताच बाहुलीतली चेतना एकदम नष्ट झाली होती आणि ते एक कचकड्याचं साधं मोडकं खेळणं होऊन कोपऱ्यात पडलं होतं. आता पुन्हा एकदा त्याच्यात चेतना आली होती. निळे बटबटीत डोळे दिशांचा वेध घेत होते. जळत्या होरपळलेल्या वितळलेल्या चेहऱ्याची मान हालायला लागली होती. बाहुली उभी राहिली. लहान लहान पावलांवर चालत आली. लहान लहान पायांवर पायऱ्या चढून वर आली. 9 वाजले होते. नीला पेंगायला लागली होती. गोपाळरावांनी तिला पलंगावर झोपवलं आणि ते काही वेळ तिच्यापाशी बसून तिला थोपटत राहिले. 2-4 मिनिटातच तिला गाढ झोप लागली. त्यांनी तिच्या अंगावर एक पातळसर शाल टाकली आणि मग ते दिवाणवर अर्देशीर जवळ येऊन बसले. त्या दोघांच्यातला संबंध चमत्कारिक होता. नीला, डेझी या बाबतीत ते एकमेकांच्या विलक्षण निकट आले होते, पण त्या एका गोष्टी व्यतिरिक्त इतर सर्व गोष्टीत ते एकमेकांना संपूर्ण परके होते. कोणत्याही विषयावरचं मामूली संभाषण हा एक फार्स ठरला असता. गोपाळराव गप्प बसले. राघवनं खोलीत आपली तयारी सुरू केली होती. एखादं ऑपरेशन व्हायचं असलं म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये टेबल शेजारी विविध उपकरणं, रसायनं, हत्यारं इत्यादी आणून ठेवण्यात येतं. पण सर्जनला कधी कोणी विचारतं का की हे अमुक कशासाठी, हे का वापरणार आहात? पण एखाद्या मांत्रिकानं आपला पसारा मांडला की प्रत्येकाला असं वाटतं की त्याची उलट तपासणी घेण्याचा आपल्याला हक्क आहे आणि तो काय सांगेल हे समजण्या इतकी आपल्याला अक्कल आहे. म्हणून तो विचारायला लागतो, ही मध्ये मोकळी जागा कशाला? ही लाल पांढऱ्या रेषांची आकृती कशासाठी काढली आहे? त्याचा अर्थ काय आहे? या बाटल्यातून हे वाळकं सुरकुतलेलं काय ठेवलंय? ही कवटी इथे कशासाठी ठेवली आहे? हे अंगारे, भस्म कसले? या 5 मेणबत्त्या कशासाठी लावतात? 5च का? अर्देशीर व गोपाळराव समजदार आसामी होते. ते राघवची तयारी नुसती पाहत होते. शेवटी सर्व काही त्याच्या मनासारखं झालं. दिवाणवरच्या दोघांकडे वळून तो म्हणाला, आता 9:30 वाजलेत. 10:30 पर्यंत मी काही करणार नाही. तोपर्यंत तुम्ही दोघं जरा पडलात तरी चालेल. मी तुम्हाला हाक मारीन. दोघांनी मान हलवली, पण दोघं जागचे हल्लेही नाहीत. ते आता अशा एका कामासाठी इथे आले होते की मनावरचा ताण हलका होणं, विश्रांती घेणं हे शक्यच नव्हतं. आम्ही झोपणार वगैरे नाही. वाटलं तर मध्ये एकदा बाहेर जाऊन येऊ, गोपाळराव म्हणाले. राघव त्यांच्याकडे जरा चमत्कारिक नजरेनं पाहत म्हणाला, बाहेर जा, पण बंगल्यापासून फार दूर जाऊ नका. शक्य तर दारापाशीच थांबा. का? अर्देशीर म्हणाले. राघवनं स्वतःशीच मान हलवली. का? कारण बाहेर धोका आहे. मला एव्हानाच जाणवायला लागलंय. हा प्रकार साधा नाही. अर्देशीर साहेब, मी मगाशी म्हणालो ना, आपल्यावर कोणाची तरी पाळत आहे. अजूनही आहे. मला या गोष्टी कशा जाणवतात विचारू नका, पण माझ्यावर विश्वास ठेवा. 3 वाडीत मी कालची रात्र हिंडत होतो. रात्रीत त्यांचा संचार चालू होता. तुम्ही सांभाळून राहा. राघवच्या प्रत्येक शब्दाबरोबर गोपाळरावांच्या अंगावर सरसरून काटा उठत होता. हा राघव खरोखरच त्यातला जाणता होता का केवळ त्यांच्यावर छाप मारण्यासाठी ही सारी बनवाबनवी करत होता? त्यांनी अर्देशीरकडे पाहिलं. गोपाळराव, राघव म्हणतो ते खरंय असं आपण मानून चालायला हवं. आपण हवं तर दारात उभे राहू. त्यांनी बंगल्याचं पुढचं दार उघडलं आणि लहानशा वरांड्यात ते उभे राहिले. त्यांनी खालच्या डाव्या कोपऱ्यात पाहिलं नाही, नाहीतर त्यांना कोपऱ्यात अंग दुमडून बसलेली लहानशी कचकड्याची बाहुली दिसली असती. गोपाळराव समोर आणि आजूबाजूला पाहत होते. सर्वत्र सामसूम झाली होती. तसे काही जास्त वाजले नव्हते, पण 3 वाडीतच हा संसर्गजन्य अस्वस्थपणा पसरला होता. कामाशिवाय रात्रीचं कोणी सहसा बाहेर पडेन असा झाला होता. हिवाळ्यातल्या धुक्यासारखं पण अदृश्य असं एक आवरण गावाभोवती पसरलं होतं. बधिरातल्या बधीर लोकांनाही रात्रीतल्या या अदृश्य अस्पर्श अस्तित्वांचा वावर जाणवायला लागला होता.
सर्व 3 वाडीच पछाडल्यासारखी झाली होती. तेव्हा आता गोपाळरावांना रस्त्यावरील दिव्यांच्या रांगा, लांबच्या चौकातला मध्यवरचा मर्क्युरी लॅम्प आणि बंगल्यातल्या वरच्या मजल्यावरच्या प्रकाशित खिडक्या एवढंच दिसत होतं. एखादीच गाडी नाहीतर स्कूटर रस्त्यावरून फर्र आवाज करत जात होती, मागे आणखी गडद शांतता ठेवून. कुठेतरी रेडिओ लागला होता. एक तंतुवाद्य वाजत होतं. मनावर जराशी खिन्नतेची उदासवाणी छाया येत होती. वेळेची जाणीवच गेली होती. काही वेळानं अर्धेसिरनीच गोपाळरावांच्या खांद्याला हलकासा स्पर्श केला तेव्हा ते दचकून भानावर आले. बाहेरच्या गारव्यानं शरीर गार पडलं होतं. ते दोघं आत आले. मागे त्यांनी दार लोटून घेतलं. म्हणजे पुढे गोपाळराव या लहानशा कृतीबद्दल देवाचे आभार मानणार होते. ते हॉलमध्ये आले. राघव त्याच्या आसनावर डोळे मिटून बसला होता. त्याचा काही ध्यानधारणा, जपजाप्य असा कार्यक्रम चालला असावा. नीला पलंगावर शांतपणे झोपली होती. ते दोघं परत दिवाणवर येऊन बसले.